संस्कार भारती भारते नैवनम् साधयति संस्कार भारती भारते नवजीवनम् प्रणवमूलं प्रगतिशीलं प्रखर राष्ट्रविवर्धकम् शिवं सत्यं सुन्दरम् अभिनवं संस्करणोद्यमम् साधयति संस्कार भारते नवजीवनम् मधुर मंजुल रागभरितं हृदयतन्त्री मन्त्रितं वादयति सङ्गीतकं वसुधैकभावनपोषकम् साधयति संस्कार भारते नवजीवनम् ललितरसमयलास्यलीला चण्डताण्डवगमकहेला कलितजीवननाट्यवेदं कान्तिक्रान्तिकथा प्रमोदम् साधयति संस्कार भारते नवजीवनम् साधयति संस्कार भारते नवजीवनम् भारते नवजीवनम् भारते नवजीवनम्। मी गोवर्धन अग्रवाल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती आणि नारी शक्ती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आपण ही जी बौद्धिक शृंखला सुरू केलेली आहे त्याचा आजचा 7वा दिवस। सर्वप्रथम मी कालच्या 6व्या बौद्धिकाला काही तांत्रिक अडचणींमुळे आपण ते बौद्धिक नीटसं बघू शकला नाही, ऐकू शकला नाही, त्याबद्दल मी आमच्या समितीतर्फे तसेच नारी शक्ती मंचतर्फे दिलगिरी व्यक्त करतो। आजच्या आपल्या या 7व्या बौद्धिकासाठी आजचा विषय आहे दैनंदिन जीवनातील कलेचे महत्त्व आणि त्यासाठी आपल्याला आज जे वक्ते लाभलेले आहेत ते श्री स्वप्नीलजी चांबलीकर यांचे सर्वप्रथम मी स्वागत करतो आणि तसेच त्यांनी या कार्यक्रमासाठी आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी समितीतर्फे त्यांचा हार्दिक आभारी आहे। या कार्यक्रमासाठी नारी शक्ती मंचाने जे बहुमूल्य असं तांत्रिक सहकार्य आम्हाला उपलब्ध करून दिलं त्यासाठी नारी शक्ती मंचाच्या सर्व कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे। आणि या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येने उपस्थिती लावत आहात त्याबद्दल आपण आणि आपले कुटुंबीय या सर्वांचा मी हार्दिक आभारी आहे। नमस्कार। नमस्कार। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचे जिल्हा अध्यक्ष आणि नारी शक्ती मंचाचे पदाधिकारी आणि अन्य नागरिक तथा माता भगिनी, आपण आतापर्यंत वेगवेगळ्या बौद्धिकाच्या विषयांच्या मालिकेतून वेगवेगळे विषय हे ऐकतच आहोत। तर आजच्या विषयामध्ये तसं खूप मोठा विषय हा आपण म्हणू शकतो, कारण कला एका छोट्या वेळेमध्ये किंवा मांडणं हे तसं थोडंसं अवघडच जातं। कारण कला म्हटलं तर कलेचे विविध प्रकार आहेत आणि प्रत्येक कलेवर एक बौद्धिक वर्ग किंवा त्यापेक्षा जास्त आपण बोलू शकतो अशी सुद्धा स्थिती या कलेच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येऊ शकते। आपण बघतो की
आपल्या देशाची उत्पत्ती कधी झाली आपल्याला माहिती नाही आहे. पण शब्दात मांडायचं झालं तर आपला देश हा अनादी काळापासून अगदी खूप वर्षापासून आपला देश हा काही ना काही प्रमाणामध्ये पुढे आणि प्रगतीशील अशा पद्धतीने पुढे आलेला आपण बघतो. मग फक्त देश पुढे पुढे आला किंवा विकास होत गेला परंपरांमुळं संस्कृतीमुळं हे जसं आहे तसंच त्या काळातले जो काही समाज त्या वातावरणामध्ये राहत असताना त्याला जे जे काही लक्षात आलं मग त्या राहण्याच्या परिसरामधील काही संसाधन असतील काही अन्य वस्तू असतील ज्यामधून त्यांनी एकूण आपल्या या सगळ्या परंपरेचा संस्कृतीचा हा विकास पिढी दर पिढी हा पुढे सरकवलेला आपल्याला लक्षात येतो. मग तो पुढे सरकत आलेला विकास जसं मग काही बोलण्यातून असेल काही समजून सांगण्यातून असेल काही हावभावातून असेल तसंच त्या विकासामध्ये खूप मोठं योगदान हे विविध कलांचं सुद्धा आपल्याला लक्षात येतं. आणि मग आधी ज्या वेळेस भारताची उत्पत्ती झाली त्यावेळेस तर काही भाषा म्हणा शब्दरचना म्हणा असं तर काही नव्हतं, परंतु त्या परंपरेमधली त्या ठिकाणची त्या वातावरणाला सूट होईल अशी एक कला निश्चितच त्यावेळेस होती. त्यामुळे अनेक जण त्या कलेच्या माध्यमातून आपले भावभावना व्यक्त करत असत. आपल्याला जे काही सांगायचंय जे काही म्हणायचं आहे ते एक तर चित्राच्या माध्यमातून किंवा काही संगीत वाद्यांच्या माध्यमातून आपल्या समोर हे प्रकट करत असत. आणि त्याच हिशोबाने मग हळूहळू त्याचा विकास होत गेला. आणि जसं मी म्हटलं की पिढी दर पिढी या कलेचाही विकास होत गेला. त्याला आपली हिंदू संस्कृती परंपरा ही सुद्धा जशी लाभलेली आहे तसंच त्या काळामध्ये महान पुरुष किंवा या विषयामध्ये चांगला अभ्यास करणारे असे महानुभाव सुद्धा आपल्या भारताला लाभलेले आहेत. मग ज्यांनी वेगवेगळ्या विषयांमध्ये त्या कलेचा विकास केलेला आहे. मग संगीत कला असेल मग संगीतामध्ये सुद्धा काही प्रकार पडू शकतात. मग शिल्पकला असेल चित्रकला असेल स्थापत्य कला असेल मूर्तिकला असेल नृत्यकला असेल अशा अनेक कलांमध्ये त्यांनी त्या वेळेस काही ना काही विकास केलाय संशोधन केलेलं आहे. आणि त्या संशोधनामधून मग आपली ही कला ही विकसित झालेली आपण बघतो. आणि त्या महानुभावांचं खूप मोठं योगदान हे आपल्या भारताला सुद्धा लाभलेलं आपल्याला लक्षात येतं. जसं एक वचनही आहे सा विद्या या विमुक्त आहे की एखाद्या तीच जी कला आहे त्या कलेला विमुक्त करत असते आणि त्या कलेमुळेच आपण सुद्धा मुक्त होत असतो. मग ते करण्यासाठी आपल्याला त्यासाठी कला असणं खूप महत्वाचं असतं. त्यामुळे त्याच्यामध्ये आपण पुढे पाहतो की आपल्या भारतामध्ये 64 कलांचं काही ना काही प्रमाण किंवा 64 कलांमध्ये पूर्ण भारत देश हा आपला वसलेला आहे असं आपल्याला लक्षात येतं. मग त्याच्यामध्ये अगदी खूप परंपरेतून किंवा जुन्या इतिहासामधले जर आपण काही उदाहरणं बघितले तर मोठ्या मोठ्या राजे रजवाड्यांच्या महालांमध्ये आपल्याला खूप चांगली कला ही बघायला मिळते. मग त्यामध्ये चित्रकला असेल जसं स्थापत्य कलेचं मी उदाहरण सांगितलं स्थापत्य कला असेल गायन असेल नृत्य असेल की जेणेकरून त्या राजाचं एका अर्थाने मनोरंजनही त्या माध्यमातून होत असे, परंतु मनोरंजनाच्या सोबत काही ना काही समाजाला संदेश देणारं सुद्धा त्या कलेमधून प्रकटीकरण होत असे. अगदी मग आपण दक्षिणेत जर पाहिलं तर खूप अनेक वर्षांपासूनचे परंतु आता सुद्धा व्यवस्थित अशा स्वरूपामधले
शिल्पकारीचा उत्कृष्ट नमुना असणार अशी मंदिर आपल्याला आत्ताही लक्षात येतील. कधी कधी सहज आत्ताचे आर्किटेक्ट किंवा इंजिनियर यांना समजा सहज विचारलं की आपण इंजिनिअरिंग मध्ये खूप चांगलं काम करतो, केलेलंही आहे, परंतु एखाद्या दक्षिणेतल्या मंदिराचं किंवा एखाद्या 100, 150, 200 वर्षापूर्वीच्या मंदिराचं आपण डिझाईन करू शकतो का? तर मग कदाचित उत्तर नाही म्हणून असं येतं. मग त्या काळामध्ये तर कोणतंही संसाधन, कोणत्याही वस्तू, काहीही नसताना सुद्धा एवढी प्रगत आपली अशी कला होती. तर त्याचं वैशिष्ट्यच हे आहे की आपल्याला त्या त्या काळामध्ये जे महान पुरुष, महानुभाव लाभले, त्यांच्यामुळं आपण आतापर्यंत हे कलेचा आस्वाद घेत आलेलो आहोत. मग या वर्तमान काळामध्ये असं होत नाही असं म्हणायचंय का? तर तसंही नाही आहे. वर्तमान काळात सुद्धा खूप चांगले चांगले उदाहरणं आपल्याला आपल्या डोळ्यासमोर लक्षात येतात. मग अगदी दिल्लीचं जर आपण अक्षरधाम मंदिर बघितलं तर नक्षीकामाचं उत्कृष्ट असं उदाहरण आहे. आज ते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये सुद्धा त्याचं नाव गेलेलं आहे. किंवा मुंबईचा ग्लोबल पॅगोडा जर आपण बघितला तर आज जगभरामध्ये सगळ्यात मोठा पॅगोडा जे विपश्यना केंद्र म्हणून तिथे समजलं जातं ते आहे की त्या पॅगोडामध्ये एकही पिलर आपल्याला तिथं दिसणार नाही, परंतु त्याचा परिघ खूप मोठा आहे, उंची खूप मोठी आहे. मग कसं काय ते बसवलं असेल, कसं काय त्याचं बांधकाम केलं असेल, हे सुद्धा वर्तमान काळामधलं एक अतिउच्च असं उदाहरण आहे. एवढंच कशाला, आपल्या संभाजीनगर शहरामध्ये लहुजी वस्ताद आरोग्य केंद्र जे चालतं, तर त्या लहुजी वस्तादची जी इमारत आहे त्या आरोग्य केंद्राची, तर ती सुद्धा एका कल्पकतेने बांधलेली आपल्याला लक्षात येते. काय कल्पकता वापरली त्यात? तर जे लहुजी साळवे पहिले क्रांतिकारकांचे गुरु होते, त्या गुरूंचं चरित्र त्या इमारतीमध्ये स्थापत्य कलेच्या माध्यमातून उतरवण्याचा प्रयत्न हा त्या इंजिनियरने केलेला आहे. कदाचित दिसायला बाहेरून ती वेगळी दिसेल, हे असं का बरं बांधलं असा मनात प्रश्न पडू शकेल, परंतु महत्वाचं काय तर त्या चरित्राच्या माध्यमातून ते चरित्र त्या लहुजींचं त्या इमारतीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं हे स्थापत्य कलेचं आहे तसंच आपल्या एकूण भारतामध्ये आध्यात्मिक क्षेत्राला सुद्धा खूप मोठं महत्व आहे. मग अगदी कृष्णापासून सुद्धा बघितलं किंवा रामायणातले सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी लक्षात येतात. मग वाद्यांचा जर विचार करायचा झाला तर कृष्णाची बासुरी आहे, सरस्वती देवीची वीणा आहे, किंवा अगदी शिवशंभोचं डमरू सुद्धा आहे. मग त्या त्या काळांमधले वाद्य नृत्य हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. जसं तांडव नृत्य आहे, की तांडव नृत्याच्या माध्यमातून सुद्धा शंकराला काही ना काही एक संदेश द्यायचा आहे किंवा तो दोत असतो. बासरीच्या माध्यमातून सुद्धा कृष्णाने समाज प्रबोधन केलेलं आहे. मग अगदी आत्ताच्या काळात जरी आपण बघितलं तर गावागावामध्ये वाजत असले टाळ मृदुंग आहे, की त्या सगळं ऐकत असताना आपण एकदम मनमुग्ध होऊन ते ऐकत असतो. सोबत आपल्या परंपरांचा जर उल्लेख केला तर त्या परंपरांमध्ये, संस्कृतीमध्ये अनेक असे कलेचे प्रतीक आपल्याला लक्षात येतात. मग वनवासी नृत्य असेल, कदाचित आताची आधुनिक भाषा त्यांना कळणार नाही, परंतु नृत्य हे अप्रतिम आहे. नृत्याच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करण्याचा संदेश आहे. वारले पेंटिंग नावाच्या पेंटिंगच्या माध्यमातून एक समाज त्या माध्यमातून प्रबोधित होत असतो. असे वेगवेगळे उदाहरण आपण जर काढले तर आपल्याला लक्षात येईल. भरतनाट्यम आहे, कथ्थक आहे, किंवा विविध अजून कलेचे जे सगळे प्रकार आहेत ते प्रकार निश्चितच आपल्याला हे सगळ्यांना शिकवत असतात. मग आपण बघतो की आपल्याला परमेश्वराने जन्म दिलेला आहे,
आणि परमेश्वराने जन्म दिलाय म्हणजे काय, तर कुठली ना कुठली कलेचं वरदान हे जन्मतात आपल्याला मिळालेले आहे. जसं म्हणतात ना की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. ही म्हण जर आपण एका अर्थाने यशस्वी करायची म्हटलं किंवा तिला खरं करून दाखवायचं म्हटलं तर आपल्याला लक्षात येईल की त्या मुलाला जन्म देणारे जे आई वडील असतील आणि त्या आई वडिलांना जर लक्षात आलं की अरे हा या कलेच्या माध्यमातून विकसित होऊ शकतो, तर त्याला हळूहळू क्रमाक्रमाने त्याच पद्धतीचे संस्कार देण्याचं सुद्धा काम त्या आई वडिलांचं कर्तव्य असं म्हणून होत असतं. अगदी छोटे छोटे उदाहरणे आपल्याला लक्षात येतात. आजकालच्या एकूण सगळ्या धावपळीच्या स्पर्धेच्या युगामध्ये जर आपण बघितलं तर मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, परंतु मोठं झाल्यानंतर ते पाळण्यातले पाय हे कुठेतरी मागेच राहून जातात. म्हणजे मुलाला जे करायचं आहे किंवा आई वडिलांनी जे संस्कार त्याच्यावर दिलेले आहेत त्या संस्काराच्या माध्यमातून जे करायचं आहे ते मोठेपणी कदाचित मागे राहून जातं की काय असं एक लक्षात येतं. पण त्याच्यासोबतच आपण बघतो की लहान ताने बाळ किंवा तो रांगत असतो, वेगवेगळ्या कला करत असतो, वेगवेगळ्या छटा तो दाखवत असतो, कारण त्याच्या मनामध्ये काहीही नसतं. कोणाची समोर असल्याची भीती नसते की मी जे काय करतोय ते चुकीचं आहे किंवा मी जे काय करतोय ते एका वेगळ्या नाट्य स्वरूपातलं आहे, असं काही नसतं. आणि त्याचंच कौतुक आपल्या सगळ्यांना असतं. मग त्याला जे काही त्याचं बोलायचं आहे तर तो त्याच्या कलेच्या माध्यमातून त्याच्या लहान छटांच्या माध्यमातून करत असतो आणि त्या व्यक्त झालेल्या छटांना बघूनच आपण हे आनंदित होत असतो. आपल्याला खूप छान वाटतं की अरे माझं लेकरू असं करतंय. पण तेच जर बघितलं तर एखाद्या भाषण करणारा किंवा एखादा बोलणारा जो व्यक्ती असतो त्याच्या मनामध्ये नेमके काय भावभावना चालू आहेत ह्या काही आपल्याला त्याच्या बोलण्यावरून लक्षात नाही येत. पण बाळाच्या माध्यमातून नेमकं उलटच होत असतं. त्याच्या मनामधले ज्या काही भावभावना आहेत तो त्यात वेगवेगळ्या छटांच्या माध्यमातून कलेच्या माध्यमातून तो प्रकट करत असतो. हा एक त्याच्यातला महत्वाचा बिंदू आपल्याला वाटतो. मग आपल्या मनातल्या भावभावना व्यक्त करण्यासाठी अन्य सुद्धा भरपूर माध्यम आपल्याला लक्षात येतात. मला एकाने, मी तसं खूप लहान होतो, तर एका प्राध्यापकाने मला प्रश्न विचारला की शिल्पकला करणारा जो आणि चित्र काढणारा जो चित्रकार आहे याच्यामध्ये श्रेष्ठ कोण? तुम्ही 1-2 मिनिटं विचार केला, कारण मी त्यावेळेस साधारण 9वी-10वीत वगैरे असेल. तर म्हटलं सर तर दोघांमध्ये दोघंही श्रेष्ठ आहेत, असं काही अमुक हे श्रेष्ठ आहेत हे कनिष्ठ आहेत असं काही म्हणता येणार नाही. ते म्हणजे कसं काय? म्हटलं दोघांनाही दोघांच्या मनातल्या भावना व्यक्त करण्याचं माध्यम चित्रकाराला चित्र आहे आणि शिल्पकाराला त्याच्या शिल्पाच्या माध्यमातून तो व्यक्त करत असतो. कदाचित दोघांची तुलना करता येणार नाही, दोघांचं माध्यमही वेगवेगळं आहे. त्याच्यामुळे चित्रकार श्रेष्ठ आहे आणि शिल्पकार कनिष्ठ आहे किंवा शिल्पकार श्रेष्ठ आहे असं आपण ते म्हणू शकणार. दोघंही सारखे आहेत, किंबहुना दोघंही त्यांच्या स्थानावर मोठेच आहे. कदाचित ते माझी एका अर्थाने फिरकी घेत असतील, माहिती नाही, परंतु ते म्हणे की नाही तुझं बरोबर आहे. म्हटलं सर माझं बरोबर आहे की नाही मला माहिती नाही, परंतु माझे असे विचार आहे. त्यामुळं आपल्या मनामधले भावभावना आपल्याला हे व्यक्त करण्याचं एक साधन म्हणजे कला आहे आणि त्याचा एक चांगला परिणाम सुद्धा आपल्या मनावर होत असतो. आणि शेवटी परिणाम होत असतो म्हणजे काय, तर आपल्याला जे काही वाटत असतं तर ते वाटण्यामधलं जे काही
मनामध्ये येणारे प्रेरणादायी अनुभव असतील, मनातला आलेला उत्साह हा कलेच्या माध्यमातून हा व्यक्त करण्याचं साधन म्हणजे कला आहे. तर ती कोणत्याही प्रकारची असेल त्याच्याशी आपल्याला फार काही माध्यम म्हणून काही फार हे करता येणार नाही. बरं, कलेचे अजून एक प्रकार म्हटलं तर कला ही स्वतःसाठी सुद्धा असते. जसं मनातले भावभावना व्यक्त करतात आपण जसं म्हणतो, तसे स्वतःसाठी ही कला आहे. परंतु कला ही दुसऱ्यांसाठी सुद्धा असते. जो कलाकार जो काही माध्यमातून प्रकट करत असतो ते दुसऱ्यांना सुद्धा त्याच्यातून खूप छान वाटत असतं, त्याला आनंद मिळत असतो. त्या आनंद प्राप्तीसाठी तो काही ना काही धडपड सुद्धा करत असतो. जसं कलाकार स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी काही ना काही धडपड करतो, तसंच हा ऐकणारा श्रोता वर्ग सुद्धा त्याला ऐकण्यासाठी किंवा ते बघण्यासाठी सुद्धा धडपड करत असतो. ते दोघं सुद्धा एकमेकाला आनंद देण्याचं काम हे करत असतात. आणि स्वतः तर तो परमानंद हे मिळवतच असतो, परंतु सोबत दुसऱ्याला सुद्धा आनंदी कसं ठेवता येईल याचा सुद्धा तो विचार करत असतो. नागपूरला शिकत असताना माझा एक क्लासमेट होता. सुरुवातीला पहिल्या दिवसांमध्ये काही फार परिचय वगैरे नव्हता, ओळख नव्हती. परंतु त्याची शारीरिक स्थिती अशी होती की त्याला कमरेखालच्या शरीराचं काहीही सेन्सेशन नव्हतं. एका छोट्या ऍक्सिडेंटमध्ये त्याच्या सगळ्या संवेदना ह्या गेलेल्या होत्या. त्यामुळे व्हीलचेअरवर यायचा, व्हीलचेअरवर सगळ्या चित्र वगैरे काढायचा आणि सगळ्यांसोबत हसत खेळत मिळून मिसळून असं राहायचं. थोडी आमची घट्ट मैत्री झाली तर मी त्याला सहज विचारलं की अरे, ही तुझी अशी शारीरिक परिस्थिती जन्मताच आहे का नंतर झालेली आहे? मग त्याने एकूण थोडासा त्याचा सगळा प्रसंग सांगितला. पण नंतर जर बघितलं तर तो स्वतःच्या चित्राच्या माध्यमातून लोकांना हा खुश ठेवत असतो. आणि आज जर बघितलं तर आज एक मोठं वर्कशॉप हा चालवत असतो, जेणेकरून ज्यांना अशा वेगवेगळ्या माध्यमातून काही नवीन प्रयोग करायचे असतील, काही ना काही संशोधन करायचं असेल, असं सगळं करण्यासाठीच त्यांनी तिथे एक वर्कशॉप नागपूरला चालवतो. अजूनही व्हीलचेअरवर असतो, परंतु स्वतः कधीही उदास नाही राहत, लोकांना आनंद देतो आणि त्या माध्यमातून अनेक कलाकार असं तो निर्माण करण्याचं काम सुद्धा करतो. आणि एकूण आपण बघतो त्याच्याकडे बघितलं की लक्षात येतं की अरे, अनेक धडधाकट माणसं ज्यांना चालता फिरता येतं परंतु ते उदास राहतात. त्यामुळे मनातली उदासीनता किंवा जो कंटाळवाणा आहे तो कंटाळवाणा सुद्धा त्याच्याकडे बघून हा निघून जातो. म्हणजेच काय, तर कलेच्या माध्यमातून आपल्या मनातली उदासीनता सुद्धा दूर होते आणि आपल्याला एकूण ते संगीत, कला किंवा एखादं चित्र, शिल्प बघावं असं वाटतं. आपण हे सगळेजण अनुभव करतो की समजा आपण एकटे बसलो असू किंवा काहीही आजूबाजूला वाजत नाहीये, शांत आहे सगळं, तर असं करत असताना जर एखादं संगीत, मधुर संगीत आपण ऐकलं तर साहजिकच आपल्या मनामध्ये एक चेतना निर्माण होते. मग आपले आपोआपच हात किंवा पाय हालत राहतात आणि आपण साहजिकच त्या संगीताशी समरस होतो आणि आपण त्या संगीताला ठेका सुद्धा द्यायला लागतो. कदाचित त्या संगीतामधलं आपल्याला काही येत नाही, कळत नाही, परंतु ऐकल्यानंतर वाटतं की नाही, आपण याच्याशी समरस झालं पाहिजे. तर असं कलेचं सुद्धा एक वैशिष्ट्य आपल्याला लक्षात येतं. आज एकूण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सगळ्या युगामध्ये आपण बघितलं तर दैनंदिन गरजा पूर्ण करणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला आज अगदी घर बसल्या मिळतात. मग आपल्या मोबाईलवर आपण समजा एखादी वस्तू मागवली तर लगेच दुसऱ्या दिवशी आपल्या घराच्या दारापर्यंत घेऊन पोहोचते. अगदी जेवणापासून त्या सगळ्या वस्तूंची आपल्याला घरपोच अशी आत्ताची व्यवस्था आहे. या सगळ्या गोष्टी कशामुळे शक्य झाल्या, तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या एकूण प्रगतीमुळे ह्या सगळ्या शक्य झालेल्या आहेत. परंतु
माणसाला जीवन जगण्याचा आनंद हा कलाच देतो. आम्हाला शिकवायला कवी ग्रेस होते. कवी ग्रेस माहिती नव्हतं, कविता ऐकल्या होत्या किंवा एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे हे माहिती होतं. परंतु ज्या वेळेस क्लासमध्ये आले आणि त्यांचा परिचय करून दिला, तेव्हा एकदम आम्ही आश्चर्यचकित झालो, की अरे बापरे, कवी ग्रेस आपल्याला शिकवणार आहे. मग ते शिकवत असताना आमची त्यांची ओळख झाली. मग एकदा त्यांच्या घरी जाण्याचा प्रसंग आला. घर तसं बघायला गेलं तर वेगवेगळ्या कलांनी वेगवेगळ्या थोडंसं वेगळ्या पद्धतीचं असं त्यांचं घर होतं. भरपूर सारी झाडं होती, काही वेली होत्या. घरामध्ये कला सदृश्य भरपूर अशा गोष्टी होत्या. म्हणजे एखाद्या नवीन व्यक्तीला असं वाटेल, की अरे बापरे, असंही घर असू शकतं का? मग सहज आम्ही दोघं तिघ जण मित्र होतो, त्यांना विचारलं, की तुमचं हे असं राहणीमान असंच असतं का? ते म्हणे हो. तर आता जे मी उदाहरण दिलं, की विज्ञान आणि तंत्रज्ञानाने सगळ्या गोष्टी मिळतात, परंतु त्यांनी त्यावेळेस सांगितलं, मला असं राहण्यामधून माझ्या जीवनाचा आनंद हा मिळतो. त्यामुळं हे कलेच्या माध्यमातून मला मिळालेलं आहे, असं त्यांना वाटतं. सोबतच आपण बघतो, आपण समाजात राहतो. समाजाचे आपण घटकही आहोत. आणि समाजामध्ये राहत असताना आपल्या सगळ्या समाजाचं एक रस राहावं, आपला उच्च नीचतेचा भाव कमी व्हावा, आपण सगळेजण एक आहोत याचा एक समानतेचा भाव सगळ्या समाजामध्ये निर्माण होण्याचं काम सुद्धा कलेच्या माध्यमातून होत असतं. मग अगदी आपण बघतो की 26 जानेवारीचा परेड दिल्लीला जर बघितला तर त्या ठिकाणी पूर्ण भारतातलं प्रतिनिधित्व असलेलं, मग त्याच्यामध्ये नृत्य असतात, विविध कला असतात, विविध नवीन नवीन प्रयोग त्या ठिकाणी सादर केले जातात, काही नवीन संशोधन असतात ते सादर केलं जातं. मग असं हे सगळं जर आपण बघितलं तर आपला देश एक आहे, आपण एकाच भारत मातेचे पुत्र आहोत. आपला समाज हा एक रस समरस होण्यासाठीचं एक अतिउच्च असं ते माध्यम किंवा एक उदाहरण आपल्याला सांगता येऊ शकतं. सोबतच मनामनातील किंवा माणसातील भेदभाव जे आहेत ते भेदभाव दूर करण्याचं सुद्धा काम होत असतं. त्याच्यात सुद्धा कलेचं खूप मोठं महत्व आहे. कला ही मानवाला ईश्वराने दिलेली एक देणगी आहे. त्यामुळं एखादा चंद्र कोणाला वेगळा दिसेल, मग त्याच्यामध्ये एखादा कवी त्या चंद्रावर वेगवेगळ्या कविता सुद्धा रचत असतो. पण एखाद्याला तो अगदी छोटासा कशाचा तरी गोळा आहे असंही वाटतं, कारण त्याला त्याच्यामध्ये रस नाही आहे, बघण्याचा दृष्टिकोन नाही आहे, म्हणून त्याला असं वाटण्याची शक्यता आहे. एका संस्कृत सुभाषितामध्ये सांगितलेलं आहे, साहित्य संगीत कला विहीनः साक्षात पशुः पुच्छ विषानहि. छोटसच वाक्य आहे, पण याचा जर अर्थ जर आपण बघितला तर ज्याला साहित्य संगीत किंवा कलेत काही रुची नसेल तो एखादा शिंग किंवा शेपूट नसलेला पशु आहे, असं या सुभाषिताच्या एका ओळीतून आपल्या लक्षात येतं. बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला त्या दृष्टीने करायला लागतो. मानवाला पशुत्वाकडून मानवत्वाकडे नेण्यासाठीच सुद्धा कलेचं खूप मोठं योगदान आहे. अगदी परिवर्तन होताना सुद्धा आपण बघतो की आधी काय होता आणि आता काय आहे असं सुद्धा आपल्याला लक्षात येतं. की आधी तो खूप चिडचिड करत होता, रागराग करत होता, परंतु आता बदल कशामुळे झाला तर अमुक एका कलेच्या सानिध्यात आल्यामुळे त्याच्यामध्ये हा बदल झाला. हे असं आपणही दैनंदिन जीवनामध्ये बघत असतो, त्याचे अनुभव येत असतात. ते सुद्धा एक कलेचं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला वाटतं. परंतु कला ही मर्यादित सुद्धा नाही आहे की चला आज मी एखादं चित्र काढलं आणि माझं पूर्ण झालं किंवा त्यामध्ये मला सगळं आलं, असंही नाही आहे. एका श्रेष्ठ कलावंताने सांगितलंय, भास्कर बुवा बारनाळेंनी,
त्यांनी एक कथा सांगितली. तेव्हा त्याच्या शिष्याशी ते संवाद करत असताना त्यांचा प्रसंग आहे. ते प्रसिद्ध कलावंत होते. मग ते त्याच्या शिष्याला सांगत होते की तू समुद्रकिनारी ज्यावेळेस गेला असशील तर त्या ठिकाणी जी रेती आहे, वाळू आहे, ती वाळू तू हातात धरून बघ आणि त्या हातात धरलेल्या वाळूची मूठ बांधण्याचा प्रयत्न कर. तर ती मूठ मुठीतून जशी हळूहळू वाळू ही निष्ठत जाते, घसरत जाते, तशीच आपली कला सुद्धा आपल्या जीवनामधून कमी होऊ शकते, असं त्या कथेचं याच्यामुळे आपल्या लक्षात. म्हणजेच काय तर कला आपण एक वर्षभर शिकलो म्हणजे मला सगळं आलं असं नाही आहे. वारंवार शिकण्याची आवश्यकता आहे. वारंवार शिकल्यामुळे त्याच्यात वारंवार नवीन होणाऱ्या गोष्टी, नवीन होणारे संशोधन हे आपल्याला लक्षात येतात. जसं एका तरुणाने एक लेख लिहिलेला होता. त्यांनी एका विषयावर लेख लिहिला आणि त्याचे जे वरिष्ठ होते त्यांना तो लेख दाखवला. मग ते वरिष्ठ म्हणले ठीक आहे, चांगला लिहिलायस, पण तू एक काम कर, उद्या सकाळी पुन्हा हा लेख तू शांतपणे वाच. मग तुला काही त्याच्यात बदल करावा असं वाटलं तर तू त्याच्यात कर. मग ह्या लेखकाने तसंच केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने ते पुन्हा शांतपणे लेख वाचला. त्याच्यात लक्षात आलं की अरे ह्याच्यात अजून हे 2-3 शब्द अजून भरायला पाहिजे. मग त्याने ते भरले. पुन्हा त्यांनी त्या श्रेष्ठ व्यक्ती होते त्यांना सांगितलं. मग असं 2-3दा झाल्यानंतर मग त्यांनी तू अजून एकदा लिही, तू अजून एकदा वाच, असं सगळं करत करत त्यांचा सिलसिला 13 वेळेस तो लेख वाचण्यात लिहिण्यामध्ये झाला. आणि मग कुठं ज्यांना तो लेख दाखवत होता त्यांना त्यांचं समाधान. ते म्हणले तुला कदाचित असं कंटाळा आला असेल की अरे हे काय वारंवार मला सांगतायत. तर तसंच आपल्या कलेचं आहे की कला ही कधीही संपुष्टात येणारी गोष्ट नाही आहे की चला आता मी एवढं केलं म्हणजे माझी ही गोष्ट पूर्ण झाली, असं नाही आहे. त्यामुळे वारंवार त्याचा सराव करणं ह्याचं सुद्धा आपल्याला आवश्यक आहे. रोजच्या जीवनामध्ये, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या कला हा आपण आत्मसात करतच असतो. पण त्या कला आत्मसात करत असताना त्याच्यासाठी काही आपल्याला निश्चित संपादन करण्यासाठीची एक वेळ असते. त्यासाठी आपल्याला सातत्य ठेवावं लागतं. एक शिस्तशीरपणा आपल्याला लागतो, काटेकोरपणा लागतो. तरच आपल्याला जे काही त्या कलेच्या माध्यमातून साध्य करायचं आहे ते आपण साध्य करू शकतो. परंतु ते साध्य करत असताना आपल्या मनावर होत असलेला जो कळत न कळत संस्कार आहे, तो संस्कार सुद्धा खूप महत्वाचा असतो की जेणेकरून आपल्याला जे काही साध्य करायचे ते त्याच्यामधून मिळतं आणि त्यामधूनच आपल्याला जिद्द निर्माण होते आणि त्या जिद्दीने आपण तो विषय पूर्ण करतो. तसंच आपल्याला एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर आपल्याला त्या सगळ्या गोष्टींमध्ये जगणं मग सोपं होऊन जातं. मग एखादी सातत्याने करत असलेली गोष्ट, नवीन नवीन प्रयोगाने करत असलेली गोष्ट जर आपण करत असू तर मग आपल्याला सुद्धा खूप असे नवीन नवीन प्रयोग हे मग एक कल्पकतेने आपल्याला सुचतही असतात. मग कदाचित ती कल्पना सुद्धा याच्या अगोदर कोणी साकार केली असेल की नाही असा सुद्धा प्रश्न कदाचित पडू शकतो. उदाहरणार्थ परभणीला एक स्त्री रोग तज्ञ आहेत, डॉक्टर आहेत. आता त्या डॉक्टरांच्या घरी सहज गप्पा मारायला गेलो, संघाचे स्वयंसेवकही आहेत. तर मग गप्पांमधून असं लक्षात आलं की त्यांनी जी राख असते त्या राखेपासून खूप अशा सुंदर कलाकृती तयार केलेल्या होत्या. आपण कल्पना करू शकत नाही की राख चिमुटीमध्ये सुद्धा बसत नाही, परंतु त्यांनी त्या राखेच्या माध्यमातून खूप अशी सुंदर कला ही निर्माण केलेली आहे. मी म्हटलं तुम्हाला वेळ कसा काय मिळतो? एक तर इतके सगळे ऑपरेशन्स आहेत, इतके सगळे कॉल आहेत, हे सगळं करत असताना तुम्हाला हे सगळं करायला कसं काय वेळ मिळतो?
ते म्हणे मी हे चित्र किंवा हे जे काही कला साकार करतो त्याच्यामुळेच तर मला तिकडे उत्साह मिळतो आणि त्या उत्साहामुळे मी माझे सगळे दैनंदिन कामं ही व्यवस्थित करू शकतो. यासाठी मला वेळ काढण्याची आवश्यकता नाही, बरोबर वेळ निघत असतो असं त्यांनी सांगितलं. आपल्या एका कार्यकर्त्याची 6वी मध्ये शिकणारी मुलगी आहे. अगदी रद्दीच्या पेपर पासून इतक्या सुंदर सुंदर वस्तू ती तयार करते आणि लक्षातही येत नाही की अरे ही रद्दीच्या पेपर पासून तयार झालंय का. आता त्या 6वीच्या इतक्या लहान मुलीला हे कुठून सुचलं? कारण काय की तिने जे काय तिच्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही शिस्तशीरपणा किंवा जिद्द मनात ठेवली आहे त्याचा तो परिणाम म्हणजे एवढी छान साकार झालेली गोष्ट तिच्या कलेच्या माध्यमातून लक्षात येते. आपल्या जीवनाला कला ही प्रेरणा तर देतच असते, पण शिवाय उदात्त सुद्धा बनवत असते. त्यामुळं माणसाच्या जीवनामध्ये किंवा माणसाच्या मनामध्ये जे अंतःकरणामध्ये जी कला बसलेली आहे त्या कलेचा जर आपण कला, करुणा आणि मानवता याचा त्रिवेणी संगम केला तर निश्चितच खूप चांगलं काही ना काही आपण हे साकार करतो आणि तेच सामाजिक जीवन आपल्या एकूण पूर्ण जीवनामध्ये आपल्याला लक्षात येतं. जसं चार्ली चॅप्लिनचं उदाहरण आपण बघतो. चार्ली चॅप्लिनने लोकांना किंवा जगाला हसवण्याचं काम केलंय त्याच्या प्रयोगाच्या माध्यमातून, त्याच्या विनोदी भूमिकेच्या माध्यमातून. परंतु जर चार्ली चॅप्लिनचं जर आपण जीवन बघितलं किंवा त्याचं जर चरित्र वाचलं हसरे दुःख नावाचं तर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी हे लक्षात येतील की तसं खूप कष्टमय असं जीवन चार्ली चॅप्लिनचं गेलेलं आहे, परंतु त्यांनी जगाला हसवलेलं आहे. तर हेच त्रिवेणी संगम त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या मनामध्ये, त्याच्या माध्यमातून जगासमोर आलेलं आपल्याला लक्षात येतं. कला ही सर्वसाधारण मानवाच्या उत्पत्ती बरोबरच आलेली आहे आपल्याला माहिती आहे आणि आपल्या जीवनाचे, परंपरेचे, संस्कृतीचे सुद्धा हे अविभाज्य घटक आहे. त्यामुळेच तर आपल्या जीवनाला रुचकर बनवण्याचं काम हे कलेच्या माध्यमातून होत असतं. त्याच्यामुळे आपलं जीवन मधुर होतं, जगण्यासाठी सुंदर होतं. मनोहर असे मनोरंजनाच्या माध्यमातून आपण ह्या मानव जातीला शुद्ध आणि प्रबुद्ध सुद्धा कलेच्या माध्यमातून करत होतो आणि हे झाल्यानंतर जो आनंदाचा अनुभव मिळतो तो पराकोटीचा अनुभव असतो. त्यामुळं हे सगळं करत असताना हा जो आनंद आपण प्राप्त करतो तर तो प्राप्त होणारा आनंद हा आपल्या समाज जीवनामध्ये राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी सुद्धा सहाय्यभूत ठरत असतो. मग अगदी वंदे मातरम सारखं राष्ट्रीय गीत आहे किंवा वंदे मातरम सारखा नारा आहे की वंदे मातरम सुरू झालं की आपल्याला मनातून एक उभारी मिळते, एक चेतना मिळते, एक राष्ट्रभक्तीचा भाव निर्माण होतो आणि त्या भावाच्या माध्यमातून राष्ट्राबद्दलचं आमचं काही ना काहीतरी कर्तव्य आहे, आम्ही देशासाठी काही ना काही देणं लागतो असा मनामध्ये भाव निर्माण होत असतो. जरी ते ऐकायला एखादं गीत, संगीत किंवा कविता असेल परंतु त्याच्या मागचे भाव हे राष्ट्रभक्तीपूर्ण आहेत. त्यामुळे आपण बघतो की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला वेगवेगळ्या भूमिकेतून जावं लागतं. मग भूमिका म्हणजे काय? तर कधी पित्याची भूमिका आहे, कधी मातेची भूमिका आहे, कधी गुरुची भूमिका आहे, कधी शिष्याची भूमिका आहे, कधी मित्राची भूमिका आहे, कधी मुलाची भूमिका आहे. अशा सगळ्या भूमिकेतून आपण जे चालत बोलत जात असतो तर हे सगळं करण्यासाठीची जी प्रेरणा आहे ती कळत न कळत हे आपल्याला कलेच्या माध्यमातून मिळत असते. शेवटी काय
हा सगळा खेळ जो आहे, हा सगळा खेळ मनाचा आहे. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. आपण बघतो की आपण सगळं जे काही करतो ते सगळं आपल्या मनाला प्रफुल्लित ठेवण्याचं साठी करत असतो. मनाला आनंद मिळाला पाहिजे, मन उत्साहपूर्ण तयार झालं पाहिजे. आणि या आनंदपूर्ण मनाला एक सकारात्मक दृष्टीने, चांगल्या भावनेने सर्व गोष्टींचा जर आपण विचार केला तर त्याला एक संस्कार देण्याची सुद्धा खूप गरज असते. कारण मनाला जर संस्कार नसतील तर कदाचित कलेला त्याच्या जीवनामध्ये काही महत्त्व राहणार नाही. त्यामुळे त्याच्यावर संस्कार करण्याची सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे, किंबहुना आवश्यकता आहे. जर आपण मनावर चांगले संस्कार केले तर निश्चितच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कलेला एक फार मोठं महत्त्व आहे हे आपल्याला लक्षात येईल असं मला वाटतं.